एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय जोशी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे। आपल्याबरोबर तेच आहेत। सर, काय सांगाल, एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतलेला आहे, भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आणि चक्क आता शिवसेनेला तुम्ही रामराम ठोकलेले आहेत, काय नेमकं कारण? कारण असं काही विशेष असं कारण नाही आहे, विचारांचा विषय। एका विचारात जुळलेली लोक एकत्र येऊन काम करू शकतात, फक्त त्याला पक्षांचा ज्याप्रमाणे आता बाहेर वातावरण चालू आहे त्याला पक्षाचं रूप दिलं, नाव दिलं गेलं। विचार जुळणं गरजेचं, त्या विचाराने तुम्ही काम करता, त्या विचाराने प्रभावित होऊन इकडे काम करण्याची एक इच्छा प्रवेश झाली आणि त्याप्रमाणे आपण इकडे प्रवेश केला। पण आता तुमच्यावर एवढी मोठी धुरा होती, सहसंपर्क प्रमुख, तुम्ही सगळ्या तुमच्याकडे धुरा आहेत आणि सगळं नेटवर्क तुमच्या हातात होतं, तरी देखील तुम्ही भाजपमध्ये येण्याचं कारण? ज्याप्रमाणे माझ्याकडे धुरा होती, मी तिथे कुठेही कमी पडलेलो नाही आहे। मी माझं कर्तव्य पूर्ण केलं। जेव्हा तुमचा एका अध्यायाला पूर्णविराम दिला जातो, त्याच्यानंतर नवीन अध्यायासाठी तुम्हाला नवीन पान उघडावं लागतं, तो नवीन पान उघडण्याचा प्रयत्न केला गेला। दुसरीकडे पाहायला गेलं तर महायुतीचे तिन्ही घटक आहेत, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादा आणि परत आता देवेंद्र फडणवीस, हे तिन्ही महायुतीचे घटक आहेत। महायुतीमधलं जाऊन तुम्ही महायुतीत जातात, काय सांगाल? नेमकं विकासाच्या बाबतीत तुम्ही स्टेजवरती बोलेल तर विकास होत नव्हता का? आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय, पण विकास होण्याचा जो माझा भाग आहे त्या माझ्या भागामध्ये मला बघणं गरजेचं आहे। माझं जर अंगण सारवलेलं नसेल तर मी गावाला काय सांगायला जाणार? तर मी त्याप्रमाणे माझ्याकडे होणाऱ्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या होणं आजच्या डेटला गरजेच्या आहेत। माझा जर तुम्ही भाग बघायला गेलात तर आम्ही दुर्गम भागाप्रमाणे दिसतोय आजही। आता कुठे विकास झाला नाही असं पण नाही आहे, खासदार साहेबांच्या मार्फत झाला आहे, काही रस्ते झाले, काही हे झाले, पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी पाहिजेत त्या आता सुलभा गायकवाड मॅडमच्या कडनं खूप चांगल्यापैकी होत आहे आणि त्या विचारांना धरून आम्ही इथे आलो। म्हणजे भाजपकडनं विकास सुरू आहे, शिवसेना शिंदे गटाकडनं त्या ठिकाणी विकास कमी होत होता असं तुम्हाला म्हणणं आहे? महाविकास आघाडीकडनं, महायुतीकडनं विकास चांगल्यापैकी होतोय। आता तुम्ही पक्षातनं निघालेत, या विषयावरती वरिष्ठांना काय कळवलेलं का? त्यांनी तुम्हाला काय सांगितलं का? कारण तुमची काय खंत त्या ठिकाणी व्यक्त केलेली बाहेर पडण्यात? मी जसं आपल्याला सांगितलं की खंत किंवा नाराजी हाच एकमेव कारण थोडी असू शकतो की पक्षातून रूपांतर होण्याचा। विचारांचा विषय आणि त्या विचारांना धरून विचार आता फक्त त्याला वलन पक्षाचं दिलं गेलं आहे, पण एका दुसऱ्याच्या विचारांना जर जमले तर तुम्ही त्या भागाचा विकास करू शकाल। याविषयी काय तुम्ही एकनाथ शिंदे असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील किंवा वरिष्ठांना तुम्ही काय कळवलेलं का? म्हणजे तुम्ही मी पक्ष सोडतोय किंवा असे, आणि त्यांनी काय थांबवायचा प्रयत्न केला काय? फोन नाही, साहेबांशी माझं बोलणंच झालं नाही आहे या संदर्भात। बोलणं झालं नाही म्हणून मला डायरेक्टली प्रवेश करावा लागला। काय नेमकं आता या ठिकाणी आल्यात, पुढचं विजन काय असणार आहे तुमचं? माझ्या भागाचा विकास। एकंदरीत पाहायला गेलं तर आज मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला असेल, तरी या ठिकाणी कल्याण पूर्वेमध्ये पाहायला गेलं तर RPI असेल, त्याचबरोबर शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, या दोन्ही मित्रपक्षांचे मोठे मासे जे आहेत ते भाजपच्या गळाला लागलेले आहेत। एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठा झटका हा दोन्ही पक्षाला मानला जातो आहे। मात्र भाजपने या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होणार, असा देखील या ठिकाणी विश्वास व्यक्त करत त्या पद्धतीने इन्कमिंग जे आहेत ते भाजपमध्ये सुरू केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।